काय स्पेशल? मच्छीची भाजी, चिकन फ्राय, मच्छी फ्राय. बोल तुला काय खायचंय? जास्त टाइम नसतो आमच्याकडं, लवकर सांगायचं असतं. डायरेक्ट तोंडात टाकन. तू भेट नाही का? हाय नमस्कार मंडळी, खूप दिवसांनी ब्लॉग बनवलेला आहे. या खूप दिवसांच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला आता आम्ही चाललो आहे बाहेर. थंबनेलवरून थोडीफार आयडिया आली असेल तुम्हाला आज काय काय करणार आहे आणि कसं आज कुठे जाण्याचा प्लॅन आहे. तर चला मग निघूया. चला फिरायला. आता कुठे चाललोय आम्ही? कुठे पोहोचू तिथे गेल्यावर दाखवू. हॅलो. इकडे बघा फोर व्हीलर याची. बघा काय टू व्हीलरची फोर व्हीलर. आमच्या चाकांची ट्रॉफिक. जवळपास अर्धा पाऊण तास झाला आहे आम्हाला. आमची गाडी काही हलत नाही ट्रॉफिकमधून. शेवटी पप्पा उतरलेत खाली. आता ड्रायव्हर चेंज झालेत आमचे. हा पुढं खाली बाजारात जायला लावलंय. आम्ही इथे बाजारात थांबलोय. एक कारण आहे त्याला, ते पुढे समजेल आता. ते घेऊन झाल्यावर दाखवते. बाजारात थांबण्याचं कारण तर खरं हे होतं, आम्हाला मस्त ताजे मासे घ्यायचे होते आणि चिकन. कोणते मासे ते? मासे कोणते? नाम क्या है उसका बता रहे भाई? क्या? शिवडा. कसे कापतायत बघा. बाई हा, यांना बघा किती वास येतोय. चिकनचं लेग पीस द्या. एवढं दाबून हाणते ना. बिल बनवते ना कंपनी पलीकडची. गाईज मी बिल बनवायचं काम करते. सो कोणाला काम असेल तर देत जा मला. याच्या पलीकडे एक कंपनी आहे, त्या कंपनीचे बिल बनवायची कामं करते मी. काढा ना मग, ते बोला ना. काढा ते बोला. लेग पीस द्या, सगळं द्या. असे ताणून हाणतील ना, पर दुसऱ्याला हिसाबी पडू देणार नाहीत. आणि फक्त मच्छी नको आम्हाला. असं कोणतं शाकाहारी असतात माणसं हे सांगा मला जरा. किस टाइप के लोग हो आप? आवाज नाही येते ना, मोठ्याने बोला. आणि तिकडं पीकचं पण आहे बघा. मस्त डोंगर आहे, छान थंडीगार हवा आहे. आणि यांना नुसता वास येतो इथं. आंबा ऑटो तिकीट काय पार्किंग. वाव, कसलं भारी वाटतंय. बाबाला विचार रे. तर छान वाटत असेल ना यांना डोंगरात खायला. पूर्ण काचेचा बंगला आहे. काय पाठी पुढे मुंबईची लोक बनतात. बघितलं का मी कसं बोलतो? तुला काय माहिती आहे मुंबईचं इथं? हे पण मुंबईला गेले तर राहिलेत, माहित नाही किती म्हटलं. इथले लोक सगळे मुंबईला जातात. इकडे कंपन्यात कामं नाही करत. कारण की मला माहिती आहे दादा. मुंबईला राहिलाय ना दादा आमचा. मच्छीवाला मान. बहिणीची बहीण. हा तुमचा दादा गळेच पडतात. आणि त्या काय वहिनीच्या बहिणी होत्या का? हा बरोबर. आता हे कोण? जी जास्त आवडती या आमचा दीर. अबो हा इथेच बस कुठेतरी कोपऱ्यावर. तुम्हाला जास्त करायचे जास्त पाणी जवळ लोकांची बापरे, इमोंजली का? हमको मिल गया है.
लोकांचा हागणदारी असं असा पचका झालेला आहे आमचा मस्त पैकी. हिचं काय म्हणणं आहे? सॉरी बहीण तुम्हाला जाऊ देत नाही तिकडं. फाटकोईनच धरून आधीच मला हिची भीती वाटते ते जाऊ दे ना मला तिकडं. ॲक्च्युली आम्ही इथं आलोय आता आस्केड. आमचा असा प्लॅन आहे की इथे आता शिजवायचं जे काही आणलंय ते, पण आता बघू. ॲक्च्युली आम्हाला काही आयडिया नव्हती. आम्ही फक्त अंदाज लावला होता की नदी आहे, नदीच्या बाजूला कुठेतरी आम्हाला प्लेस मिळेल काहीतरी बनवण्यासाठी. पण इथं जवळपास आल्यावरती दूरपर्यंत आलो पण काही प्लेस भेटला नाही. शेवटी हा फायनल केलेला आहे आता आम्ही. तर काय मस्त प्लेस शोधून काढलं यांनी शिजवण्यासाठी. आता या मम्मीच्या बादलीत काय आहे बघू, दाखवतो मला. गाडीत बसा, गाडीत कुठे घेऊन चालल्या? बिल्ली है इसमें से पाणी. पाणी स्वच्छ आहे का पण? ते धरणवरती ना तिथं उतरून खाली त्या पायरींवर तिचं म्हणणं होतं मच्छर काय म्हणजे का बघ बाबा पाणी चांगलं आहे का? तळ आहे हे माहिती आहे का? तिकडं धरणचं ते आहे जायचं ते अख्खं ते साहित्य थांबलेलं का तुंबलेलं पाणी म्हणतात याला खाडी म्हणता. खाडी आहे ती तेच नदी जायते. मी तर काहीच खास नव्हतो. ते नदी आहे समुद्राची खाडी, त्याची खाडी इथे. बघू आता काय काय बनतंय काय काय नाही तर दाखवते तुम्हाला. कोण दिसतंय ना तुला एकदम क्लिअर दिसणार काय एवढं लांबून 4-5 फूटच्या किलोमीटरच्या अंतरावर आहे ते. इथं मस्त मासे आणलेले आहेत आणि आता ह्या तळ्यामध्ये आम्ही मासे धुतोय. गाईस तिकडे ना चिकन धुवायचं काम चालू आहे आणि आमचा दादा आहे ना या तळ्यात चिकन मासे धुवायला घाबरतोय. छोटे छोटे एकदम दिसत नाहीत. आमचं सामान बघा. हात ठेव ना तिच्यावरती, कुठं जायचं का पाणी? हे आपण वडापाव तरी खातो बाबा, आपलं आपलं खाऊ द्या. नाही तर बिस्किट थोडा. हे मासे धुवून झालेत आणि इथं हे बरं चिकन पण धुवून झालंय. मी ना चिकन लवर आहे ना मच्छी लवर आहे. हे चिकन लवर आहेत आणि मम्मी मच्छी लवर आहे. त्यांच्यासाठी आणलं आहे मला. इथे आम्ही घरूनच मसाला बनवून आणला आहे. काळं वाटण आहे जे आपण कांदा भाजून वाटण बनवतो ना, तेच वाटण केलेलं आहे. तेल मसाला इकडे ना तोच मसाला टाकून फिश मॅरिनेट करायला ठेवली आहे. ती फ्राय करायची आपल्याला आणि हा रस्सा बनतोय. यात पिळलाय आता लिंबू. भाजी होती तोपर्यंत मासे मॅरिनेट होते. हेच आहे ना, मसाले पण आहे त्याच्यात. हा टाक. असं नाही पडत. चवीनुसार मीठ टाकते त्याच्यात. वडापाव लवर. या अशा निसर्गरम्य वातावरणात मस्त मच्छीच कशी जवली आम्ही. आमच्या दादाने पहिल्यांदा अंड फोडले म्हणून असं कुठलं त्याचा आग कशी. आता भाजीला मस्त एक उकळी आली ना आपली भाजी तयार होईल. आणि चवीनुसार मीठ. अशा प्रकारे आपली माशांची भाजी तयार झाली आहे. ते मासे तयार झालेले आहे. आता इथं काय करते, मासे फ्राय करते की काय करते? चिकन फ्राय करते. काय स्पेशल? मच्छीची भाजी, चिकन फ्राय, मच्छी फ्राय. बोल तुला काय खायचंय? मी दोघींपैकी काहीच खात नाही. दोघींपैकी काय नाही खात, तुझ्यासाठी अंडे करते. हा
तुला अंड कोणी सांगितलं होतं त्याच्यात फोडायचं बसत्यानं तिला अंड फोडून शिजलंय मम्मी पांढरं दिसते आतून अभी आहे मास्टर शेफ संजीव कपूर जास्त टाइम नसतो आमच्याकडं लवकर सांगायचं असतं डायरेक्ट तोंडात टाकन तू भेट नाही का तुम्हीच पापत पडशाल मी खात नाही अगं बाय तू ब्राह्मणी पापात पडच्या बाकी अख्खा गाव खाती काय खाते मी मला नाही कळत अरे चावता येतंय का काय तुटलंय ना आणि इकडं शिजलंय मस्तपैकी आपलं चिकन फ्राय झालेलं आहे या मग मंडळी तुम्ही पण खायला गाईज यांना ना कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू ते सांगा फक्त मी तर काय म्हणते मम्मी जसं हॉटेलमध्ये तडका लागतो ना भाजींना तसाच तडका लागला इथं आता लागलाय फक्त एक दिवस नाही हा काय एवढा मोठा एक्झॉस्ट फक्त वाघ आला फक्त वाघ आला की मग आमचं काय नाही होत हां दाबून हाणताय बघा कशा काय खरंच एक नंबर चिकन झाली एवढं मस्त शिजले ना आतून आणि बाहेर रिअल वाटण लोकांना असं तरी सांग जरा खरंच मम्मी थँक्यू किती छान बनवले शिजलंय आम्ही कसं नाही लागत इथं हा मसाला भाजून झालाय तीनचा डब्बा दे थोडं लसूणची चटणी चिकन माशांचा वास येतो आणि चिकन मला संपू नका मला राहू द्या याच्यामध्ये आता पाणी टाकलंय तुम्ही ये ना इकडे तिकडे कसले भांडतात बघा हे खादाड भ्रमंती महिनाभर कोण बनवाय ओव्हनच्या खाली आहेत आम्ही कधीच बघितल्या मी पण बघायला आणि आपली मस्त चिकनची भाजी आम्ही नक्की कोणाला शिव्या दिल्या गॅसवालीला का गॅसला दिले तर दिले मला काही जोडत नाही मी बिनलाची आहे पप्पा म्हटले मला नको चिकन 2 मिनिटात प्लेट साफ हे बघा इसको बोलते हैं नळगी टेस्टी मम्मी मी डायरेक्ट तेल बिल मसाला चाटून चाटून खाल्ला खूप चांगलं लागलं मला चिकन बघून कोणाकोणी तोंडाला पाणी सुटते कमेंट करा बरं पटापट आणि हे मस्त गरम गरम चिकनची रस्सा भाजी तयार झाली आहे आणि इथं शिजतोय भात भाकरी पण करायचा प्लॅन होता पण तो कॅन्सल केला आम्ही मस्तपैकी चिकनची भाजी आणि फिश करी रेडी आहे. हे फिश फ्राय करायची आपण मॅरिनेट केलेली तिला भात शिजल्यानंतर आपण फिश फ्राय करू वाजायला लागली थंडी त्यामुळे मी गाडीत येऊन बसले तिकडे त्यांचं चालू स्वयंपाक तर इकडं पूर्णपणे मोकळं राहणे पाणी आहे भात झालाय तर मासे फ्राय करून घेतोय आता एवढं नॉनव्हेज खाताय म्हटलं तर एवढं थोडं तरी चालतं ॲक्च्युली आम्ही घरातून निघताना जरा लवकरच निघलो होतो पण इथे आल्यावर आम्हाला माहीतच नव्हतं की आपल्याला जागा भेटणार नाही आणि शेवटी भेटली तरी अशी भेटली आणि त्यात आम्ही जेवढं काही विचार केला होता बनवायचं सगळं ते बनवलंच आम्ही शेवटी संध्याकाळ होऊन गेली बघू शकताय या मंडळी तुम्ही पण जेवायला कसं वाटतंय मम्मी खूप छान वाटतंय एवढं सर्व बनवण्याचा असा प्लॅन केला होता आम्ही गॅसवरती भाज्या वगैरे जे काही आपल्याला बनवता येईल ते बनवायचं होतं आणि चुलीवरती आपल्याला मस्त भाकरी भात असं शिजवता येईल असं आयडिया होती आमची पण इथं आल्यावर बघितलं आम्हाला काही पॉसिबल झालं नाही काहीच मिळालं नाही त्याच्यामुळे एकाच गॅसवरती शक्य तेवढं आम्ही बनवलं पण जबरदस्त टेस्टी झालं होतं मस्त जेवण करताय आता किड्यांनी त्रास दिलाच आम्हाला तयार झालेला आहे आणि मला तर वाटते भीती सध्या आमच्या इकडे खूप बिबट्या वाघ फिरत आहेत बाबा पण म्हटलं नव्हतं आम्हाला की एवढा अंधार होईल असं आणि पण झालं आहे आता
बघू शकताय दूर दूरपर्यंत काहीच दिसत नाही आता. चला आता आम्ही निघू. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि यापुढेही आणखीन ब्लॉग बनवू का तर कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि खूप सारं प्रेम द्या, भरभरून शेअर करा. बाय.